नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अंजली तणतणत येते आणि ईश्वरी कुठे आहेस तू, खाली आहे, लवकर खाली आहे असं म्हणून ईश्वरीला ती ओरडत असते. तेवढ्यातच मामा, आकाश, आजी एका ठिकाणी बसलेले असतात. अंजलीला काय झालं असं म्हणत सगळे आता धावत सुटतात. तेव्हा ईश्वरी खाली ये लवकर असं ती ओरडत असते. आजी ओरडते आणि म्हणते की अगं अंजू थांब, अशी का ओरडतेस? अगं मगाशीच तू ईश्वरीचं कौतुक केलंस ना, तिने कनूला चांगलं सांभाळलं म्हणून म्हणाली आणि आता मग तुला मध्येच काय झालं? तेव्हा ईश्वरी खाली येत असताना अर्णव तिला थांबवत म्हणतो की मिसिंदोर जरा सावकाश, पडशील तू सावकाश. तेव्हा मग आता ईश्वरीला लगेचच ती विचारते की काय गं ईश्वरी, त्या दिवशी आम्ही कोणीही घरी नव्हतो तेव्हा तू यांच्या रूममध्ये गेलेलीस आणि नेमकं काय करत होतीस तू, सांग ना, बोल, उत्तर दे. तेव्हा ईश्वरी गप्प बसते. अंजली तिला विचारते की तू त्यांच्या खोलीमध्ये गेली होतीस तेव्हा नेमकं तुझ्या मनात काय होतं आणि तू दरवाजा लावून घेतला होतास ना, काय झाले नेमकं सांग. तेव्हा वल्लरी हे सगळं ऐकते आणि म्हणते की चला आता कुठे मजा आली आहे. ईश्वरी ही त्यांच्याकडे बघतच राहते. अंजली म्हणते की उघड ना तोंड आणि अगं चिंटूकडे काय बघतेस, माझ्याकडे बघून बोल ना, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे, त्याच्याकडे काय बघतेस तू, हे सगळं का करत होतीस तू, सांग ना. आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की खरंच तुम्ही दोघं बदललात, म्हणजे यांची मेमरी गेली आहे तेव्हापासून चिंटू तूही यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच इतक्या महत्त्वाच्या कामासाठी तू त्यांना बँगलोरला पाठवलं. पण परत आल्यानंतर हेच माझ्या सगळं लक्षात येतं आहे की अजूनही तुमचा यांच्यावरचा राग काही गेलेला नाही आहे. हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही रे? तेव्हा राकेश म्हणतो की थांबा प्लीज अंजली मॅडम, यांच्यावर नको ते आरोप करू नका, ते खरंच खूप चांगले आहेत, अर्णव साहेब खरंच चांगले आहेत, त्यांच्या मनात असं काहीही नाही आहे, प्लीज तुम्ही जरा थांबा. तेव्हा मग आजी म्हणते की अंजली अगं का करतेस हे सगळं तू, आणि जरा शांत हो ना, धीराने घे जरा, इतकं ओरडण्याची काय गरज आहे. त्यावेळेला ती आता तुम्हाला कौतुक करून सांगत होती की चिंटूने आणि ईश्वरीने बाळाला खूप चांगलं सांभाळलं आणि आता आता तू अशी का चिडत आहे. तेव्हा ती म्हणते की कारणच तसं आहे ना, म्हणूनच हे सगळं झालं आहे. त्यावेळेला लगेचच आता वल्लरी म्हणते की एक मिनिट, मी सांगते तुम्हाला यांनी काय सांभाळलं आहे ते कनूला, सगळ्यांसमोर आता हे सत्य मला आणावंच लागेल. तेव्हा जो कनूचा तुटलेला सोलर असतो तो घेऊन वल्लरी येते आणि म्हणते की बघितलं, हा बघा हा सोलर, आणि हा बघून तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं हे जे काही यांनी केलं आहे तिची अगदी सांभाळ चांगला केला आहे का, म्हणजे कनूला कसं सांभाळलं आहे हे या तुटलेल्या सोलरच्या चाकावरूनच तुम्ही समजून घ्या की तिची कशी काळजी घेतली गेली आहे. आणि सांगा ना, तुम्ही दोघं आत्ता उत्तर द्या, हे सोलर कनूचंच होतं ना, मग कसं तुटलं ते, तुम्ही जर इतकी चांगली काळजी घेतली होतीत ना तिची, मग ते कसं सोलर तुटलं. तेव्हा अंजली आणखीनच घाबरून बघू लागते, कारण पुन्हा एकदा वल्लरीने काहीतरी नवीनच कांड समोर आणलेलं असतं. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता राकेश म्हणतो की वा मामी, म्हणजे हे मस्त आहे, मी मस्तपैकी आगीचा भडका उडवून दिला आणि त्यामध्ये हे प्रकरण काढून तुम्ही आणखीनच आगीत तेल ओतलंय, वा आता मजा येणार आहे बघायला सगळं, असं मनातल्या मनातच तो म्हणतो. अंजली म्हणते की काय हे सगळं, म्हणजे चिंटू नक्की काय झालं होतं, दोघं जणी सांगा, काय लपवलं माझ्यापासून, सोलर तुटलं होतं म्हणजे कनूला कुठे लागलं नाही आहे ना, कनूला काही झालं नाही ना, ती ठीक आहे ना. हो चला तुम्ही प्लीज, राजेश लवकर चला, आपण कनूचं स्कॅन करून घेऊया, तुला कुठे लागलं असेल तर काय. तेव्हा अंजलीला आजी म्हणते की अगं असं काय करते संजू तू, अगं ते इतक्या बाबतीत खोटं बोलतील का. तेव्हा अंजली म्हणते की सांग चिंटू, काय लपवलंयस, कनूला कुठे लागलंय का ते सांग. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की ताई प्लीज स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स, काय बोलतेस काय तू, तुझं तुला तरी समजतंय का. अगं कनूला इतकं जीवापलीकडे जपलंय आम्ही, कनूला इतकं सांभाळलं आहे, स्वतःची सगळी कामं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त तिला प्रायोरिटी दिली आम्ही, आणि तू काय म्हणतेस की आम्ही तिला काही केलं आहे, असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही का ताई, जरा विचार करायला हवा होतास ना तू हे सगळं बोलताना. अगं तुला माहिती आहे का हे सगळं काय झालं आहे, तिने किती केलं आहे आणि काय केलं आहे ते. अगं मग चिंटू नक्की काय झालं होतं असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की ऐक ताई, आता काय झालं होतं ते, मी माझं काम करत होतो आणि ती किचनमध्ये आपल्या कनूसाठीच काहीतरी बनवत होती, म्हणूनच ती किचनमध्ये होती आणि माझं फाईल बघत असताना अचानक दरवाजाचा धक्का त्या सोलरला लागला आणि सोलर हा त्या जिन्यावरून खाली घसरत घसरत आला, आणि त्यावेळेला ती किचनमध्ये असताना ईश्वरीला असं वाटलं की समोरून तो सोलर आलाय म्हणजे त्यामध्ये आपली कनू असणार, म्हणून ती धावत धावत त्या सोलरपर्यंत गेली आणि ती धावत असताना पटकन जाऊन तिने पकडलं, त्यामुळे तिच्या हात डिस्लोकेट झाला आहे, तिचा एक बोन डिस्लोकेट झाला आहे, या सगळ्यामध्ये फ्रॅक्चर झालं आहे. आणि तुला काय वाटतं की तिला काळजी नाही आहे, तिला जर काळजी नसती तर तिने स्वतःचा जीव इतका धोक्यात घातला असता का, सांग मला. हे ताई तुझं वागणं खूपच चुकीचं झालं आहे आता.
तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की पण यावरून हे दिसून आलं ना की तुम्हाला तिची काळजी करता नाही आली, आणि जर समजा त्यामध्ये ती असती तर काय केलं असतं. तेव्हा तो म्हणतो की ताई, हे बघ प्लीज असं काहीही बोलू नकोस, त्यामध्ये नव्हती, कनू नव्हती, मी कनूला घेतलं होतं, समजलं ना, असं पटकन बोलते. त्यावेळेला लगेचच आता अंजली म्हणायला लागते की वा, हे मस्तच झालं. म्हणजे काय होतं, अगोदर काय झालं होतं, तर हे सगळं घडत असताना हिच्या आईने आपल्या वडिलांना लावलं होतं नादाला, आणि आता ही स्वतः ईश्वरी माझ्या ह्यांना नादाला लावते असं म्हटल्यानंतर अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो की ताई बस कर, हे मी अजिबात ऐकून घ्यायला तयार नाही. आता चक्क अर्णव हा तिच्यावरती हात उचलतो. तेव्हा अंजली म्हणते की हेच बघायचं बाकी राहिलं होतं चिंटू. म्हणजे आत्तापर्यंत मी हे कधीच विचार केला नव्हता की तू माझ्यावर हात उचलू शकशील, पण आज तेही सिद्ध झालं. तू तुझ्या या बायकोच्या नादाला लागून काय काय करणार आहेस आणखी ना, खरंच काही माहिती नाही आहे. उद्या आम्हाला आणखी काय बघायला मिळेल हे काहीच माहिती नाही आहे. तेव्हा लगेचच आजीला अंजली म्हणते की बघितलंस ना आजी, चिंटू कसा वागलाय ते. अगं आजपर्यंत त्याने मला मोठ्या बहिणीचा मान दिला आहे, मला आईच्या जागी मानलं आहे, आणि आज आज त्याने याच आईच्या जागी असलेल्या ताईवरती हात उचलला आहे. तेव्हा तो म्हणतो की ताई, मग तू हे सगळं का केलं सांग ना मला. तुला हे सगळं करण्याची काही गरज होती का? तू नको नको ते आरोप का करतेस मिस इंदोरवरती, जे तू का बोलतेस, जे तिला सहनच होणार नाही आहे. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हे बघ अर्णव, हे जे काही आरोप चालले आहेत ना ते उगाच चाललेले नाही आहेत. ती हे जे काही वागते ना त्याचं स्पष्टीकरण तिने दिलं पाहिजे. अंजली उगाचच कुठल्याही प्रकारचा आरोप करत नाही आहे. तेव्हा अंजलीला लगेच राग येतो. ती म्हणते की हे बघ चिंटू, हे सगळं जे काही घडलं आहे ना ते तुझ्या फक्त बायकोमुळे घडलं आहे, समजलं. पण आज माझ्या लक्षात आलं की तेही नातं हिने मोडून टाकलेलं आहे. तुला आठवतं आहे, आज तू तुझ्या ताईवरती हात उचलला, पण जेव्हा मला चालता यायचं नाही तेव्हा हा चिंटू मला उचलून घ्यायचा आणि मला उचलून तो देवळाच्या पायऱ्यांपर्यंत उचलून घेऊन जायचा. पाय दुखत असताना माझी ट्रीटमेंट चालू होती तेव्हा, परंतु आज हा चिंटू मला बदललेला दिसला, याने माझ्यावर अचक्क हात उचलला आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की ताई, हे बघ प्लीज तू शांत हो. तुला वाटतंय ना तसं काही नाही आहे, सांग ना तू. अगं मिस इंदोर अशा प्रकारे घराला जपते, ती काय करते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना, मग तरीही तुम्ही तिच्यावरती का इतके घाणेरडे आरोप करत असताना मला तेच कळत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की तेच तर आहे ना चिंटू, प्रत्येक वेळेला तुला तिचीच बाजू योग्य वाटत असते, परंतु आम्ही जे काही म्हणतोय ना त्याच्याकडे तुझं लक्षच नसतं. तू हे जे काही करतोय ना ते फक्त तिच्यासाठीच करतो असं वाटतं मला. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, घरातल्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की मिस इंदोर काय करते ना आणि काय नाही, ती किती सॅक्रिफाईस करते घरासाठी, हे सगळं मला माहीत आहे. त्यामुळे तिच्याबद्दल कुठलाही चुकीचा शब्द, कुठलाही आर्ग्युमेंट मी ऐकून घेणार नाही. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप केलेला मला चालणार नाही असं अर्णव बोलतो. त्यामुळे सगळेजण आता गप्प होऊन बसतात. त्यावेळेला आता हा प्रकरण खूपच वाढलेलं आहे. त्यामुळे तो म्हणतो की हे बघ ताई, मला माहिती आहे की आता मी काय करतोय ते, त्यामुळे तुझं डोकं फिरलंय इतकं लक्षात घे. तुझ्या या फिरलेल्या डोक्यामध्ये ना नको नको ते विचार आणू नकोस, आणि त्यामुळे तुला हा सगळ्याचा त्रास होतोय. पण तू स्वतः एकदा विचार कर की तू स्वतः काय वागते ते. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ लक्षात घे चिंटू, अरे यांना किती काय तुम्हाला म्हणजे घराबाहेर काढायचं आहे ते तुम्ही काढायचं ना, मग कशाला यांना संधी देण्याचं नाटक केलं. अगोदर पण तुम्हाला हेच करायचं होतं, म्हणजे तुम्हाला यांच्यावरती नको नको ते आरोप करायचे होते आणि यांना घराबाहेर काढून टाकायचं होतं. पण तेव्हा तुमचं सगळं थांबलं, कारण यांचा ॲक्सिडेंट झालं आणि मेमरी लॉस झालं. पण आता त्यांचा मेमरी लॉस होऊन देही त्यांना काही आठवत नाही, तरीही तुम्हाला तेच करायचं आहे फक्त. दोघांनाही मिळून फक्त यांना घराच्या बाहेर हकलवायचं आहे. आणि जर तसंच असेल ना तर तुम्ही तोंडावर सांगा ना, नको नको त्या गोष्टी मागून करण्याची काय गरज आहे तुम्हाला, सांगा ना. तेव्हा मग आता दोघांचे खूप वाद होतात. राजेश म्हणतो की प्लीज प्लीज तुम्ही दोघंजणही शांत व्हा. तुम्ही प्लीज अर्णव साहेब, तुम्ही अंजली मॅडम प्लीज शांत व्हा. मला ना हे वाद नको वाटत आहेत, ही भांडणं मला नको वाटत आहेत आता. खरंच या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे मला, आणि सगळं कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे घडतं आहे असं वाटतं. तेव्हा अंजली म्हणते की नाही, तुमच्यामुळे काहीच घडत नाही आहे, हे जे सगळं काही घडतं आहे ना या ईश्वरीमुळे घडतं आहे, समजलं ना. तेव्हा तो म्हणतो की प्लीज तुम्ही भांडू नका अंजली मॅडम, प्लीज शांत व्हा. तेव्हा आता हे सगळं बोलत असताना ते दोघंजणही गप्प बसलेले असतात. नंतर मग ईश्वरीला रडायला येत असतं, तिच्यामुळे खूप भांडण लागलं आहे. तेवढ्यात आजी म्हणते की आता झालं आहे सगळ्यांचं बोलून, आता मी बोलत आहे. हे सगळं आता या पद्धतीने घडेल असं मला वाटलं नव्हतं. घरातलं वातावरण खरंच खूप शांत आणि छान झालं होतं. त्यातही आता काहीतरी चुकीचं घडलं आहे आणि घडत आहे असं दिसतंय मला. परंतु एक गोष्ट आता मी सगळ्यांसमोर एक क्लिअर करते.
तुम्ही सगळेजण आता भांडलात ते सगळं ठीक आहे, परंतु आतापर्यंत ईश्वरी मी तुझे खूप प्रॉब्लेम बघितले. तुझ्या प्रत्येक चुका अगदी जमेल तशा पोटात घातल्या मी. सगळं काही माझ्या परीने करता आलं तसं केलं आहे मी. पण मला आता हे दिसलं आहे की हे खरंच खूप जास्त मोठं प्रकरण आहे आणि त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आता एकच सांगेन की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या दुर्लक्षित करण्यासारख्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या घरातल्या कोणीही ईश्वरीला सुनेचा दर्जा द्यायचा नाही आहे. म्हणजे तिला कोणीही सून मानायचं नाही आहे. समजलं? आजपासून ईश्वरी या घराचे तिचे जे काही सुनेचे कर्तव्य किंवा अधिकार बजावत होती ते सगळे अधिकार आता तिच्याकडून काढून घेण्यात येणार आहेत आणि कोणत्या प्रकारचे अधिकार तिला आता देण्यात येणार नाही. असं बोलल्याबरोबर इथे अर्णवलाही खूप वाईट वाटतं. तेव्हा मग तो म्हणतो की आजी हे असं कसं बोलू शकतेस तू? मिस इंदोरने काहीच केलं नाही तरी तू तिला शिक्षा का देऊ शकते? तेव्हा लगेचच तिथून ईश्वरी अर्णवला थांबवते की प्लीज अर्णव सर आणखी वाद नको. अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, आता मी गप्प बसणार नाही आहे. हे सगळं प्रत्येक वेळेला का सहन करून घ्यायचं आहे? स्वतःची ही चूक नसताना प्रत्येक वेळेला तू का ऐकायचं आहे? मला हे अजिबात नाही पटत आहे. त्यामुळे मी आता सगळ्यांसमोर एक गोष्ट क्लिअर करतो, ते म्हणजे की तुम्हाला जर मिस इंदोरला सून मानायचं नसेल ना या घरची, तर मलाही या घरचा मुलगा समजायचं नाही. माझ्याबरोबरही मुलाचं कोणतंही नातं ठेवायचं नाही. जर ईश्वरी ही तुम्हाला नको आहे ना, तर मीही नको असं समजा तुम्ही. मलाही कोणीही विचारायला काही यायचं नाही. असं म्हटल्यानंतर आता आजी गप्पच बसलेली आहे, तिचा चेहराच उतरतो. तो म्हणतो की ईश्वरी या घरची सून आहे, काही झालं तरी ती माझी बायको आहे, त्यामुळे तिच्याबद्दल मी काहीही चुकीचं ऐकून घेणार नाही. तिच्यावर कोणताही आरोप झालेला आता मला खपणार नाही आहे. बस झालं, इनफ इज इनफ. असं बोलून आता अर्णव सगळ्यांसोबतचं अगदी नातं एक प्रकारे तोडूनच टाकतो आणि तिथून बाजूला निघून जातो. तेव्हा हे सगळं होत असताना वल्लरी म्हणते की वा, हे तर खूप मजेशीर झालं. म्हणजे सगळ्यांमध्येच वाद आता निर्माण झाली. तेव्हा मग ईश्वरी अर्णव निघून गेल्यावर अंजली जाते, तिच्या मागोमाग लगेच राकेशही जातो आणि वल्लरी मनात विचार करते की वा, एका दगडात 2 पक्षी मारले गेले, दॅट इज दॅट. ती तर खूपच जास्त खुश होते. नंतर मग इथे शुभंकर हा बसलेला असतो काम करत. तेवढ्यात सुप्रिया येते आणि म्हणते की शुभंकर हे घे तुझा चहा. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू सो मच काकू. नंतर मग तो त्याचं काम करत असताना त्याला सुप्रिया विचारते की शुभंकर, अरे मगाशी पार्सल कसलं आलं होतं? म्हणजे ना एक माणूस आला होता पार्सल घेऊन आणि तो सांगत होता काहीतरी औषध आहेत म्हणून. तेवढ्यात आता शुभंकरचा चेहराच उतरतो. तो काहीच उत्तर देत नाही. तेव्हा ती विचारते की अरे काय झालं? तू असा एकदम गप का झालास? म्हणजे नक्की कसल्या गोळ्या आहेत त्या? कसला आजार बिजार नाही ना रे बाबा तुला? म्हणजे काही सिरियस वगैरे नाही आहे ना काही? असं सुप्रिया त्याला विचारते आणि म्हणते की बोल, गप्प का झाला आहेस? म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर सांग, शेअर कर. असं काही मोठं नाही आहे ना? टेन्शनची गोष्ट नाही आहे ना? असं ती विचारते. तेव्हा शुभंकर म्हणतो की नाही गं, छे काकू, अगं टेन्शनची कसली गोष्ट असेल? अगं नॉर्मल गोळ्या आहेत त्या, घाबरू नकोस. आणि तुला सांगू का, अगं त्या ना हेअर लॉसच्या गोळ्या आहेत. मी ना सहसा कोणाला सांगत नाही. नाहीतर काय, सगळेजण ना अगदी नक्कल करतात ना, म्हणजे चिडवतात, मस्करी करतात. त्यामुळे त्या हेअर लॉसच्या गोळ्या मी घेतो, हे कोणालाही मी सांगत नाही. तेव्हा लगेच ती म्हणते की अच्छा असं आहे होय, मग ठीक आहे राहू दे, ते काही इतकं मग सिरियस नाही आहे. आणि हो, मी पण हे सिक्रेटच ठेवेन बरं का. असं सुप्रिया त्याला बोलते आणि तिथून निघून जाते आणि म्हणते की तुझं ते पार्सल मात्र घे तिथून, नाहीतर कोणाला तरी समजेल. तेव्हा शुभंकर चिडतो आणि म्हणतो की काय गरज होती आईबाबांना ह्या गोळ्या इथे पाठवून देण्याची? मी त्यांना सांगितलं होतं की हे औषध इथे पाठवू नका, परंतु तरीही ते पाठवलं. ते औषध जर घेतलं तर मी माझ्या नमूवरती केलेलं प्रेम विसरतो. त्यामुळे मला माझ्या या गोळ्या घ्यायच्याच नाही आहेत, असं तो स्वतःच ठरवतो. अंजली रूममध्ये येते आणि नुसती चिडचिड करत असते. तेव्हा राकेश म्हणतो की एक मिनिट अंजली मॅडम, मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, त्या सगळ्याचा तुम्ही चुकीचा अर्थ का घेतलात ना, मला खरंच कळत नाही. असं कशाला करताय तुम्ही अंजली मॅडम? प्लीज या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही तिथल्या तिथे थांबवल्या हव्या होत्या. तुम्ही त्यांच्यासोबत वाद का केलात? खरंच ते दोघंजण खूप चांगले आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं की मला नक्की काही माहीत नाही आहे, पण मी एक तुम्हाला कानावर घालायचं म्हणून सांगितलं होतं. माझ्या मनात तसं काहीही नव्हतं. ते ईश्वरी मॅडम खरंच खूप चांगले आहेत आणि अर्णव साहेब देखील. अंजली म्हणते ना, आता मला ना तुम्ही त्यांच्या कुठल्याही गुणगातांची काही गोष्टी सांगू नका. मला त्यांच्याबद्दल काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. मी आता बघून घेतलं की यांनी काय केलं ते. चक्क चिंटूने आज माझ्यावर हात उचलला. तेवढ्यात वल्लरी आगीत तेल टाकायला येते आणि म्हणते की अगदी बरोबर बोलतेस तू अंजली, तुझं काहीही चुकत नाही आहे. अगं आज चक्क तर हद्द करून टाकली या अर्णवने. अगं चक्क तुझ्यावरती हात उचललात. आतापर्यंत तू तुला आईची जागा देत होता, पण आता मात्र त्या ईश्वरीच ऐकून तो काय काय करायला लागलाय ते बघ ना. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो
की अहो वल्लरी मॅडम, तुम्ही हे सगळं कशाला करताय? म्हणजे आताच मी त्यांना काहीतरी समजवत होतो, त्यांच्या मनातला राग काढत होतो, परंतु आणखी तुम्ही त्यांच्या मनामध्ये राग का बरं भरवून देताय? प्लीज असं करू नका. त्यावेळेला मग आता वल्लरी त्याला हे सगळं समजवत असते आणि म्हणते की तुम्हाला माहिती नाही हो ती ईश्वरी कशी आहे, तुमचा मेमरी लॉस झाला आहे म्हणून तुम्हाला काही कळत नाही आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की बरोबर बोलते आहे मामी, मला ना ती एकही गोष्ट तिची पटत नाही आहे आणि चिंटू किती वाहवत चाललं आहे तिच्या पुढे, त्याला काही कळत का नाही आहे? म्हणजे ती ईश्वरी नेमकं त्याच्यासोबत काय वागते या काहीच गोष्टी त्याला समजत नाही आहेत. आणि तो चक्क आज घरच्यांशी नातं तोडायला निघाला आहे, बहिणीशी नातं तोडायला निघाले का, तर फक्त त्या ईश्वरीमुळे. आणि तिने हे जे काही आज केलं आहे ना, त्यासाठी ना मी तिला कधीच माफ करू शकत नाही आणि चिंटूला देखील. वल्लरी म्हणते की हो, मी तुला सांगतच होते ना अंजली, उद्या ही ईश्वरी आपल्या डोक्यावर नाचायलाही कमी करणार नाही. बघितलं ना अर्णवला स्वतःच्या बाजूने कसं पूर्णपणे वळवून घेतलं आहे ते. मी तर तुला सांगत होते की तू तर अर्धी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घे, परंतु तू अजिबातच ऐकत नव्हतीस काहीही झालं तरीही. पण मला या सगळ्या गोष्टी, तेव्हा लगेच राकेश म्हणतो की प्लीज वल्लरी वल्लरी मॅमी, तुम्ही नका ह्या सगळ्या गोष्टी बोलू. तेव्हा इथे राकेश मनातच विचार करतो की वा, ही वल्लरी तर आणखीनच आग लावत आहे, परंतु सगळ्या गोष्टी मनापासून बघितल्या पाहिजेत आणि तिकडे जाऊन आता नुसता ड्रामा क्रिएट केला पाहिजे, नाहीतर ईश्वरी अर्णवला विश्वास बसणार नाही. ईश्वरी अर्णव रूममध्ये येतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, प्लीज माझं ऐकून घ्या, इतकं टोकाचा निर्णय घेण्याची काय गरज होती? आजी चिडल्या म्हणून तुम्ही का चिडलात? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, नो नॉट ॲट ऑल, आता मी कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाही, बस झालं आहे आता. तेवढ्यात मामा आता येतो आणि म्हणतो की अर्णव, अरे हे सगळं काय चालू आहे? खरंच म्हणजे ना या सगळ्या गोष्टी इतक्या पटपट घडतील असं वाटलंच नव्हतं मला. आणि जेव्हा तुम्ही तो प्लॅन बनवला होता, मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी इतक्या थरापर्यंत जाऊ शकतात म्हणून. मग तुम्ही का त्या गोष्टीच्या मागे लागलात? अर्णव म्हणतो की जर तुला अगोदर माहीत होतं तर मग तू का नाही अगोदर आम्हाला अलर्ट केलंस? आत्ता मला येऊन सांगतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की मग मी काय करणार आहे सांग ना मला. अरे या गोष्टी अशा घडतील, हा राकेश पुन्हा काहीतरी बोलेल आणि नाही काहीतरी घडेल असं आपल्याला माहीत होतं का? पण हे सगळं घडणं हे खरंच खूप चुकीचं आहे. मला माहीत होतं की जर अंजलीपर्यंत हे पोचलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. आता या सगळ्या गोष्टी अगदी हाताबाहेर गेल्यासारख्या झालेल्या आहेत. त्यानंतर नमूचं इथे क्लाउड किचनमध्ये काम सुरू असतं. मूड चांगला असतो आणि ती गुणगुणत तिचं काम करत असते. तेवढ्यातच तिथे शुभंकर येतो आणि शुभंकर तिच्याकडे बघून म्हणतो की का नमेढमे, आज तर आमच्या नमेढमेचा मूड एकदम भारी दिसतोय, एकदम खुश आहे, म्हणजे सगळं काही अगदी आनंदाने करते असं दिसतंय. तेव्हा मग ती म्हणते की हो शुभू, असं का म्हणालास पण तू? तेव्हा तो म्हणतो की अगं आता चक्क तू गाणं गुणगुणत होतीस, आनंदात होतीस. तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे मी आता गाणं गुणगुणत होती हे ऐकायला आलं तर? तेव्हा मग तो म्हणतो की हो ऐकायला आलं आहे मला. तेवढ्यातच मग तो म्हणतो की अगं तू तुझा डबा विसरून आली होतीस ना, म्हणून तुझा डबा द्यायला आलो आहे, हा बघ. तेव्हा ती म्हणते की खरंच शुभू, तू ना माझी खरंच खूप काळजी करतोस, थँक्यू सो मच. म्हणजे ना तुझ्यासारखा खरंच मित्र असणं म्हणजे ना खरंच लकी आहे मी. तेव्हा लगेचच तो मनात म्हणतो की हो, मी तुझा मित्र आहे आणि त्याच्यापेक्षा आणखी आहे, पण ते तुला समजत नाही आहे नमू. तेव्हा मग ती म्हणते की खरंच थँक्यू. आणि आकाश असी पण माझं पॅचअप झालं ना, याचं कारण फक्त तू आहेस, कारण तू मला योग्य तो सल्ला दिला होतास ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने घडल्या. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की मला सांग नमेढमे, जर आकाशसोबत तुझं काही झालं नसतं किंवा आकाश तुझ्या आयुष्यात नसता तर मग काय असतं? तेव्हा ती म्हणते की म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की अगं मी जर तुझा म्हणजे आकाश नसता तर मी त्या जागी असतो ना, म्हणजे तुझा मित्र असतो आणि तुला मी पटवलंच असतं, असं पटकन तो बोलून जातो. तेव्हा ती गप्प होते आणि म्हणते की काय काय म्हणाला शुभ तू? तेव्हा मग तो म्हणतो की अगं इतकं टेन्शन काय घेतेस तू, मी फक्त मस्करी केली, इतकं अगदी घाबरण्याची गरज काहीच नव्हती तुला. तेव्हा ती म्हणते की खरंच शुभू, तू पण ना एकदम आगाऊ आहेस, आगाऊ, एक नंबरचा बावळट आहेस. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हे विचार सुरू आले आणि तेवढ्यातच तू बोललास. तेव्हा मग तो हसायला लागतो आणि म्हणतो की नमेढमे, अगं असं कसं, माझी तू एक चांगली मैत्रीण आहेस आणि त्यामुळे मी तुला चांगला सल्ला देणारच ना, नको काळजी करूस. तेव्हा मग नम्रताला आकाशचा कॉल येतो म्हणून तो बाजूला ती घेऊन जाते आणि म्हणते एकच मिनिट, मी फोनवर बोलून आले. तेव्हा मात्र आता नम्रता ही बाजूला जाते आणि वेड्यासारखा शुभंकर पुन्हा विचार करत राहतो की जर हा आकाशच माझ्या वाटेत राहिला नाही तर, जर हा आकाशच नाही ना राहिला तर नमेढमे कायमची माझी होऊ शकते. आकाश हा आमच्या मार्गातला मोठा अडथळा आहे, तोच बाजूला झाला तर सगळं काही ठीक होईल, असा त्याचा विचार सुरू असतो. तर इथे मामा समजावत असतो की हे बघा,
आपल्याला ना आता हे सगळं जे काही हाताळायचं आहे ते अगदी शांतपणे हाताळावं लागेल. ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला नीट समजावून घेतल्या पाहिजेत, त्याशिवाय काहीही होणार नाही आहे. तेव्हा मग आता मामा म्हणतो की ईश्वरी, अर्णव जरा तुम्ही शांत व्हा, मी पुढे बघतो काय करायचं ते. तेवढ्यातच आता ईश्वरी तिथे असते. अर्णव तिला दाखवतो की जरा तू सांभाळ, समजाव त्याला, इतकं टोकाचा निर्णय घेऊ नको. तेव्हा ती म्हणते की हो मामा मी आहे, तुम्ही जा. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं, खाली सगळी काय परिस्थिती आहे ना ती सगळी मी बघून घेतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा मला नाही सगळं नाही सहन होत, बाकी काही असू दे, पण प्रत्येक गोष्टीचा दोष हा मिस इंदोरपर्यंतच येऊन थांबतो ना, याचा राग मला जास्त येतो. आणि त्याचबरोबर आता लगेचच राकेश म्हणत असतो की हो काहीही झालं तरीही आता यांच्यामध्ये भांडणं ही लागली पाहिजेतच. मामा म्हणतो की बरं, हे मला माहिती आहे ना की हे सगळं कशामुळे आणि का घडतंय ते. एका चुकीच्या आपल्या निर्णयामुळे हे पण घडू शकत होतं, ह्याचा विचारच आपण केला नव्हता ना कधी. पण आता तरी आपल्या लक्षात आलं आहे की हा मुलगा म्हणजेच हा राकेश हा कशाप्रकारे काय करू शकतो ते. आता त्याच्याकडे अगदी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. परंतु आता सध्या जाऊ दे, कारण की अंजलीला सध्या चीड आहे, म्हणूनच तुम्ही सध्या थांबा, कुठल्याही प्रकरणामध्ये अगदी जाऊ नका. आणि हो चिंटू, मला माहिती आहे की तुला राग आला आहे, पण ठीक आहे, स्वतःचा राग कंट्रोल कर. या सगळ्या गोष्टी तुला कंट्रोल करायला हव्यात. ईश्वरी, तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मामा तुम्ही काळजी करू नका, मी बोलते सरांसोबत. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, मी खाली आहे, मी बघतो कोणाचा काय मूड आहे ते. आता त्याचबरोबर लगेचच मामा जाते म्हटल्यावर राकेश पण जिन्यावरून खाली उतरू लागतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेश ईश्वरी आणि अर्णवकडे येतो आहे आणि त्यांना हात जोडून म्हणतो की सॉरी, मला माफ करा, खरं तर हे जे सगळं काही घडलं ना ते माझ्यामुळेच घडलेलं आहे. म्हणजे मी अंजली मॅडमला जे काही सांगितलं आहे ते खरंच अगदी मनापासून नाही सांगितलं. म्हणजे जे काही घडलं ना त्या गोष्टी फक्त त्यांच्या कानावर घातल्या जस्ट, पण त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण मी तुम्हाला माफी मागतो की हे चुकीचं जे काही घडलं आहे ना त्याबद्दल खरंच माफ करा, असं म्हणून आता तो हे सगळं बोलून दाखवतो आणि तिथून निघून जात असतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही त्याच्याकडे रागानेच बघत असते आणि दरवाजात तो जातो तेव्हा म्हणतो की वा, चला आता आपला हा तर खेळ मस्त रंगला. ॲक्टिंग असावी ना तर ह्या राकेशसारखी डायरेक्ट मैदानात घुसून बाजीच मारायची आणि पूर्णपणे पात्रातच शिरायचं. सगळेजणांची चर्चा सुरू असते. अर्णव म्हणतो की उद्या सात्विक फॅशनचं फॅब्रिकचं लॉन्च आहे, त्यामुळे तुम्हाला यायचं आहे. आजी म्हणते की नाही, आम्ही अजिबात येणार नाही आहे. आणि मला असं वाटतं आहे की तू त्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजेच सात्विक फॅशनचं हे नवीन ब्रँडमध्ये नाव बदलावंस, तेव्हाच आम्ही येण्याचा विचार करू, नाही तर नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुला जर वाटत असेल तर, पण मी नाव अजिबात बदलणार नाही आहे. ते नाव आहे ते तसंच राहणार आहे, ईश्वरी फॅब्रिक्स. आता असं म्हटल्यानंतर लगेचच सगळेजण गप्प बसतात. पुढे काय करावं कोणाला काहीही कळत नसतं. वल्लरी पण गप्प असते. नंतर पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.